भाजपचे नेते किरीट सोमय्या अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये दाखल झालेत। तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत किरीट सोमय्या यांची बैठक सुरू आहे। अंजनगाव सुरजीमध्ये तब्बल 1100 रोहिंग्या बांगलादेशी लोकांना बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जेव्हा ते अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये पोहोचलेत त्यावेळेला तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्यासोबत त्यांची बैठक सुरू आहे। 2200 कोटी रुपये सिराज मोहम्मद आणि मोहम्मद बगाड यांच्या खात्यात आले आणि त्यातनं 319 कोटी रुपया अशा प्रकारच्या प्रवृत्तीसाठी म्हणजे फंडामेंटलिस्टिक मुस्लिम संस्था, टेरर रिलेटेड संस्था, वोट जिहाद या कामासाठी वापरण्यात आला आणि त्यातला काही पैसा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आता जन्माचा दाखलासाठी असं तपासात बाहेर आलं। अंजनगाव 1,60,000 तहसील, 60,000 ची नगरपालिका, त्यात 20,000 मुस्लिम आणि 14 ते अर्ज आले आहे। याची आता चिरफाड होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।